पुनश्च एकदा शिवाजी बोतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सर स्वागत. तर 2026 घडलेल्या चालू घडामोडी अंतर्गत आपण काही घटना पाहणार आहोत. तर महाराष्ट्र शासनाने चालू केलेला जो उपक्रम आहे तो माझे गाव आरोग्य संपन्न गाव अशा प्रकारचा अभियान या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने चालू केलेले आहे. त्याची सुरुवात 1 एप्रिल 2026 रोजी सुरुवात केलेली आहे. तर त्याचा उद्देश काय आहे ते आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहायचं आहे. उद्देश आहे फक्त हे जीपी म्हणजे ग्रामपंचायतीसाठी उपलब्ध असणार आहे हा उपक्रम. तर त्याची थीम काय, तर निरोगी प्रजा. तर राज्य सशक्त म्हणजे राज्यातील जनता जर निरोगी असेल तर या ठिकाणी राज्य हे सशक्त म्हणजे मजबूत असतं, असं या संकल्पनेची थीम आहे. तर साधारणतः उद्दिष्ट आहे प्रत्येक नागरिकांसाठी आरोग्य सुविधा, त्याचबरोबर माता बालक आरोग्य सुधारणा, त्याचबरोबर आरोग्य व्यवस्थेत गुणात्मक बदल, त्यानंतर उत्कृष्ट ग्रामपंचायतीस प्रोत्साहन पुरस्कार. अशा प्रकारचे उद्दिष्ट या ठिकाणी समोर ठेवून महाराष्ट्र शासनानं माझे गाव आरोग्य संपन्न गाव ही मोहीम सुरुवात केलेली आहे फक्त ग्रामपंचायतीसाठी. राज्याचे सीबीजी धोरण काय आहे? महाराष्ट्राचं सीबीजी धोरण तर कंप्रेस्ड बायोगॅस धोरण असं या ठिकाणचं विश्लेषण आहे. तर 22 एप्रिल 2026 ला हे धोरण ठरवलं गेलं. तर या धोरणामध्ये मुख्य उद्देश आहे ज्या ठिकाणी साधारणतः प्रतिदिन ज्या शहरामध्ये 200 टन कचरा निर्माण होतो अशा ठिकाणी हे सीबीजी धोरण राबवण्यात येणार आहे. तर त्याच्यापासून कंप्रेस्ड बायोगॅस तयार करण्यात येणार आहे. तर मुख्य उद्देश 200 टन ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो शहरी भागामध्ये, सर्वात महत्त्वाचं काय, शहरी भागात याचे काय केले जाणार आहे, निर्मिती केली जाणार आहे. तर शहरातला अवशेष
याच्यापासून हा गॅस तयार करण्यात येणार आहे। तर याची जबाबदारी जी आहे ती नगर विकासामार्फत याची निर्मिती करण्यात येणार आहे। तर याच्यासाठी राज्य शासनानं जवळजवळ 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 423 शहरामधून 24,000 मेट्रिक टन एवढा घन कचरा निर्माण होतो। आणि या घन कचऱ्यापासून या ठिकाणी कंप्रेस्ड बायोगॅस तयार करण्याचं धोरण या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं निश्चित केलेलं आहे। मुख्य उद्देश काय, तर या ठिकाणी या कचऱ्यापासून किंवा अवशेषापासून, शहरी कचऱ्यापासून किंवा अवशेषापासून या ठिकाणी बायोगॅस तयार करण्यात येणार आहे। नगर विभागाचं अंतर्गत हे काम पाहिलं जाणार आहे। त्यासाठी 500 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। जवळजवळ 423 शहरामधून या ठिकाणी 24,000 मेट्रिक टन एवढा कचरा तयार होतो आणि याच्यापासूनच हे कंप्रेस्ड बायोगॅस तयार करण्यात येणार आहे, अशी या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे। यानंतर पुढची जे चालू घडामोडी आहे ते मुंबईजवळ असणारं वाढवण बंदर। या ठिकाणी पूर्वी जवळजवळ शासनानं 76,000 कोटी इतकी काय केलेली होती, हे वाढवण बंदर तयार करण्यासाठी रक्कम दिलेली होती। ते वाढवण बंदर ते तवा असं जवळजवळ एक 32 किलोमीटर लांबीचा 4 पदरी महामार्ग बांधण्याचं निश्चित केलेलं आहे। तर या ठिकाणी समजा वाढवण बंदर मुंबई जवळ असलेलं, तर साधारणतः मुंबई ते दिल्ली नॅशनल हायवे किती आहे, 4, आणि हा नॅशनल हायवे 48 हे दोन्ही या ठिकाणी जोडण्यात येणार आहे या महामार्गाने, वाढवण ते बंदर, तर वाढवण बंदर ते तवा। तर याच्यावर आणखीन 800 मीटरचा बोगदा पण या ठिकाणी तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर 2360 कोटी रुपये एवढा खर्च या ठिकाणी हा नॅशनल हायवे NH48 किंवा वाढवण बंदर ते तवा इथपर्यंतचा 4 पदरी लेन बांधण्याचा खर्च या ठिकाणी इतका सांगण्यात आलेला आहे। साधारणतः 32 किलोमीटर लांबीचा NH4 नॅशनल हायवे आणि NH48 यांना जोडणारा हा वाढवण बंदर ते तवा 4 पदरी महामार्ग बांधण्याचं सुरू आहे। याच्यावरच एक बोगदा घेण्यात येणार आहे, 800 मीटर लांबीचा बोगदा। त्याचबरोबर याच्यासाठी खर्च 2360 कोटी रुपये लागणार आहेत। आणि पूर्वी वाढवण बंदर हे महाराष्ट्रातच नाही तर भारतातलं सर्वात मोठं बंदर विकास करण्यासाठी या ठिकाणी 76,000 कोटी रुपये इतका खर्च या ठिकाणी केंद्र स्तरावरून करण्यात येत आहे। यानंतर पुढे पाहूया महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य नदी पुनर्निर्माण प्राधिकरण फक्त देशामध्ये महाराष्ट्र MH म्हणजे महाराष्ट्र शासनानं हा उपक्रम सुरू केलेला आहे. याच्यासाठी जवळजवळ 2000 कोटीची तरतूद या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचं कारण असं आहे की देश पातळीवरून ज्या प्रदूषित ठिकाणं आहेत नद्यामधील, त्याच्यामधले महाराष्ट्रामधल्या जवळजवळ 55 नद्याचा समावेश या ठिकाणी प्रदूषणामध्ये आहे. तर नद्यामधील प्रदूषण कमी होण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने उचललेलं महत्त्वाचं पाऊल म्हणजे महाराष्ट्र राज्य नदी पुनर्निर्माण प्राधिकरण होय. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर नद्यांतर्गत जो वाळू उपसा होतो, वाळू उपसा, तर या वाळू उपशाअंतर्गत जी रक्कम जमा होते शासनाला टॅक्सच्या रूपामध्ये, त्याच्यातल्या जवळजवळ 10% हिस्सा या ठिकाणी या नद्याचं शुद्धीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासन या ठिकाणी राबवणार आहे. तर देशातलं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे की या महाराष्ट्राने उचललेलं हे नदीचं पुनर्निर्माण प्राधिकरण स्थापन करण्यात आलेलं आहे. तर त्याची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 2026 ला. मग कोणत्या नद्याचं पुनर्निर्माण या ठिकाणी करण्यात येणार आहे? एक आहे नीरा, मी ओळखू येत नसेल तर या ठिकाणी लिहितो नीरा. दुसरी आहे गोदावरी, त्याचबरोबर मुळा, गोदावरीची उपनदी आहे. ही भीमाची उपनदी नीरा, त्याचबरोबर नागपूरची नाग नदी, हे मुळा इथून गेलेली अशा पद्धतीनं गोदावरी नाशिक मधून निघालेली. नीरा भीमेची या ठिकाणी उपनदी, नाग वर्धा आणि वैनगंगाची उपनदी नाग, ही वर्धा आहे. वर्धेची उपनदी नाग. या ठिकाणी अशा ज्या प्रदूषित नद्या येतात त्याच्यामध्ये 55 नद्या येतात. 55 नद्यापैकी मुख्यतः ज्या नद्या या ठिकाणी जास्त प्रदूषित आहेत अशा नद्याचा या ठिकाणी काय करणार आहे महाराष्ट्र शासन. त्याच्यामध्ये इंद्रायणी पण आहे. इंद्रायणी दिसते का? मुळा, मुठा, इंद्रायणी या नद्या येतात जे की शहराच्या बाजूला असलेल्या आणि घन कचरा जास्तीत जास्त त्यामध्ये जाणारा अशा ज्या नद्या येतात त्यांचं या ठिकाणी पुनर्निर्माण या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीचा प्रकल्प या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेले आहे. त्याचे अध्यक्ष असतील आपले महाराष्ट्राचे CM, कोणी जरी असतील तरी ते CM असतील. आणि उपाध्यक्ष जे असतील हे उपाध्यक्ष असतील पर्यावरण मंत्री, हे या ठिकाणी उपाध्यक्ष असतील. तर या ठिकाणी कशा पद्धतीने आणि कोणत्या नद्याचा या ठिकाणी पुनर्निर्माण होणार आहे ते प्रदूषण कमी करण्यासाठी, नद्यामधील होणारं प्रदूषण भारतामध्ये सर्वात जास्त प्रदूषण या ठिकाणी कुठून होतंय तर ते महाराष्ट्रातील नद्यामधून होतं असं या ठिकाणी निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने हा नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे.